आर पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अजब रसायन. जिल्हा परिषद सदस्य, 6 वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. अशा सत्तापदांचा प्रवास करूनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले. त्यांनी अखेरपर्यंत आपला आबासाहेब कधीच होऊ दिला नाही आणि हेच त्यांचं वेगळेपण सिद्ध करतं. राज्याच्या राजकारणात अनेक मातब्बर नेते होऊन गेले, पण आबांसारखा स्वच्छ प्रतिमेचा आणि प्रतिभेचा धनी शेकडो वर्षांनी जन्माला येतो. अतिशय साधेपणानं, कुठलाही बडेजाव न करता आयुष्य जगणारा राजकारणी म्हणून आबांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. त्यांच्या राजकीय जीवनात डोकावून पाहिलं तर असे अनेक प्रसंग, किस्से आपल्याला ऐकायला मिळतील, ज्यातून त्यांना आपल्या गरिबीची असलेली जाणीव आणि त्यांचा साधेपणा अधोरेखित होतो. असेच 2 प्रसंग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर. आबा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असताना घडलेले ते 2 प्रसंग ऐकताना आबांबद्दलचा तुमचा आदर, अभिमान कित्येक पटींनी वाढलेला असेल. तर पहिला प्रसंग असा आहे की त्या काळात वोडाफोन कंपनीची एक जाहिरात जोरात चालू होती. त्या जाहिरातीमधील पग जातीच्या कुत्र्यानं श्वानप्रेमींना अक्षरशः वेड लावलेलं होतं. विशेषतः यात बच्चे कंपनी आघाडीवर होती. त्यात आबांचा लहानगा चिरंजीव रोहितलाही वोडाफोन कंपनीच्या जाहिरातीमधील तो पग जातीचा कुत्रा प्रचंड आवडला. त्यानं आपल्या वडिलांकडे हट्ट धरला, आबा मला काहीही करून असलं कुत्र हवंय ह. आबांनी पोराला खूप समजावलं, पण तो ऐकायला तयारच होईना. शेवटी त्याचा बालहट्ट लक्षात आल्यावर मुंबईतील चित्रकूट बंगल्यावरची यंत्रणा कामाला लागली. असली कुत्री कुठं मिळतात, कोण विकतं याची माहिती काढण्यात आली आणि मग काय, एके दिवशी गाडीतून पग जातीच्या कुत्र्याच्या पिल्लांचं लाकडाच्या बंद पेटीतून बंगल्यावर दिमाखात आगमन झालं. गोंडस पिल्लू मस्तच दिसत होतं. आबांचा पोरगा एकदम खुश झाला. मग त्याची किंमत किती याची विचारणा झाली. त्या छोट्या पिल्लाची 5 आकडी किंमत ऐकून आबा एकदम अवाक झाले. मग तसल्या प्रकारच्या कुत्र्यांना खायला काय लागतं, औषध कुठली लागतात, लसी कुठल्या लागतात याची विचारणा करून झाली. त्या पिल्लाला सांभाळण्याचा मासिक खर्च किती याचा हिशोब करण्यात आला. हा सगळा खर्च ऐकल्यानंतर आबांनी त्यांच्या लहानग्या मुलाला जवळ बोलावून समजावून सांगितलं की बाबा रे, आपल्याला हा खर्च काही झेपणार नाहीये, आपल्याला नको असली पिल्लं. आबांनी असं सांगतात छोटा रोहित फार हिरमुसला. थोड्या वेळासाठी नाराज झाला, पण समजूतदार पोरानं पुन्हा आपल्या आबांकडे कुत्र्यासाठी कधीच हट्ट केला नाही. आबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना प्रशांत साजनीकर हे त्यांचे पीए होते. तेव्हा घडलेला आणि त्यांनी सांगितलेला दुसरा किस्सा असा आहे की चित्रकूट या सरकारी बंगल्यावर आबा एकटेच राहत होते. मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीत आबांचं कुटुंब अंजनीहून मुंबईला येत असे. परिवारासोबत भाऊ आणि बहिणींची पण मुलं येत असत. एरवी शांत आणि गंभीर असलेला चित्रकूट बंगला बच्चे कंपनीमुळे अगदी गजबजून जायचा. एके दिवशी संध्याकाळी सर्व बच्चे कंपनीला घेऊन डिनरला जायचा बेत झाला. निघताना आबांनी त्यांच्या पीएकडे पैसे ठेवायला दिले. एका गाडीत आबा आणि सगळ्या मुली, तर दुसऱ्या गाडीत सगळी मुलं आणि पीए प्रशांत साजनीकर. असा त्यांचा ताफा वरळीच्या कॉपर चिमणी या रेस्टॉरंट मध्ये रवाना झाला. टेबल आधीच बुक करून ठेवलेलं होतं. मस्त गप्पा गोष्टी, मजा मस्करी करत सगळ्या मुलांनी जेवणाचा आनंद घेतला. कायम पोलिसांच्या घराड्यात असलेले आबा मुलांच्या सहवासात खुश होते. जेवण झाल्यावर बिल द्यायला आबांचे पीए गेले, तर हॉटेलवाला बिलच देना. म्हणाला, आमच्या हॉटेलमध्ये आबा आले हाच आमचा सन्मान आहे. पीए त्याला म्हणाले, असं करू नका, आबांना ते आवडणार नाहीये. तर ते ऐके ना. मग साजनीकर यांनी ही गोष्ट आबांना सांगितली. ते म्हणाले, असं केलं तर पुन्हा त्याच्या हॉटेलमध्ये पाय सुद्धा ठेवणार नाही, असं त्याला बजावून सांग. शेवटी हॉटेलवाल्याचा नाईलाज झाला आणि त्यानं बिल दिलं आणि साजनीकर यांनी ते चुकतं केलं. आता खरी गोष्ट पुढे होती. जेवण झाल्यानंतर सर्वजण घराकडे गेले. तेव्हाही आबा पुढच्या गाडीतच होते. आबांचा छोटा मुलगा रोहित मागे मागच्या गाडीत पेनच्या शेजारी बसला होता. त्यानं हळूच मला विचारलं, काका किती बिल झालं हो? त्यावर साजनीकर आश्चर्यचकित झाले. म्हणजे बघा, ज्याचे वडील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री होते त्या मुलाला कुतूहल होतं, काळजी होती की आपल्या वडिलांना ही पार्टी द्यायला किती खर्च आला असेल. एक वडील म्हणून आबांची ही 2 रूप. आपल्या राजकीय कारकिर्दीत आबांनी कित्येक सत्तापद भूषवले, मंत्रीपद उपभोगलं, पण आबांनी आपल्या मुलांना कोणत्या संस्कारात वाढवलं त्याची झलक देणारे हे प्रसंग. आजकालच्या साध्या नगरसेवकांच्या ड्युट्यांचे रुबाब पाहिले की आबांच्या आयुष्यातील हे प्रसंग हमखास आठवतात आणि त्यांची तीव्रतेने आठवण येते. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे स्वतः आबांनी कमवा आणि शिका या योजनेत श्रमदान करून शिक्षण पूर्ण केलं.
पुढे राजकारणात आल्यावर सत्तेची एक एक पायरी आबा चढत गेले, पण आपल्या वागण्या बोलण्यात राहण्यात आबांनी कधीही सत्तेचा घमंड येऊ दिला नाही आणि कुटुंबानं सुद्धा आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला. आबांनी जीवन जगताना विशेषतः राजकीय प्रवासात काही तत्व मूल्ये अंगीकारली होती, जी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी पाळली. आबांच्या आयुष्यातील हे 2 प्रसंग तुम्हाला कसे वाटले? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.